नमस्कार श्रोते मंडळी, संतांची संगती या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. आपण एकनाथी भागवत वाचत आहोत. एकनाथी भागवताचे आपले 8 अध्याय पूर्ण झालेले आहेत. आता हा आपण 9वा अध्याय वाचत आहोत. 9व्या अध्यायाचे आपले 300 ओव्या पूर्ण झालेल्या आहेत. आता 300च्या पुढच्या ओव्या आपल्याला घ्यायच्या आहेत. वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा. वाचनाला सुरुवात करूया. देहासी उपभोग साधने, तितुकी जानपा बंधने, दृढ वासना तेने अनिवार्यपणे वाढते. देहभोगी मुख्य गोडी, स्त्री भोगाची अति आवडी, सर्वस्व वेचोनी जोडी आणि रोकडी योषिता. स्त्री हाती धरिता देख, वाढे प्रपंचाचे थोर दुःख. गृह पाहिजे आवश्यक, भोगार्थ देख स्त्रीच्या. त्या गृहाचे गृहसिद्धी, पाहिजे धनधान्य समृद्धी. झाली प्रजांची वृद्धी, तेने अति आधी हे अनिवार्य. त्या प्रजांचा अति लालसू, दासदासी मेळवी पशु. थोर कष्टाचा पडे सोसू, सुख लेशू पे नाही. व्याही जावयांच्या ओढी, आप्तवर्गाची या कोडी. पडे उचितांची या साकडी, शोषिता कोरडी देहांची. पोसावया पोशांची, रची नाना उपाय राशी. हिंडे स्वदेशी परदेशी, हरणेशी व्याकुळ. देहासी द्यावया सुख, शतधा वाढवी दुःख. देहाभिमाने जनमूर्ख, वृथाभिलाख वाढविती. देहसुखाची या चाडा, पडे परिग्रहाचे खोडा. दारा गृह लोभे गेला वेडा, न देखे पुढा निज स्वार्थू. देहे वाढविली प्रीती, गृहदारा पुत्र संपत्ती. तिची वासना होय देहांती, देहांतरा प्रती निज बीज. जैसा जोंधळा कनिसा चढे, एकनसीचा क्षितीवरी झडे. वाढी वाढले झाड मोडे, ती बीज गाडे उरलेसे. तिची बीज जलभूमीचे संगती, सवेची झाड वाढे बुडती. ऐसी वासना उरे देहांती, देहांतरा प्रती न्यावया. त्या वृक्षाची आपरी वासना बीज शरीरी. उरवूनी स्वर्ग संसारी, योनिद्वारी जन्मवी. देही वासना केवी वाढे, तेही सांगेन तुझ पुढे. विषय सेविता वाढे कोडे, वासना वाढे अनिवार्य. जीवा रसाकडे ओढी, तृषा प्रश्ना लागी तोडी. शिश्रासी रती सुखाची गोडी, ते चरपडी रमावया. त्वचा पाही मृदुपण, उदर वांछी पूर्ण अन्न. श्रवण मागती गायन, मधुर ध्वन आलापू. घ्राण उदक परिमळा, रूप पाहावया ओढी डोळा. हस्त वांछिती खेळा, नाना लीळा स्वभावे. पाय वांछिती गती, ऐशी इंद्रिये ओढा ओढिती. जेवी का गेहपती, बहुता सवती तोडिती. एव इंद्रियांसी विषयासक्ती, तेने वासना दृढ होती. त्या देहांतरा प्रती, पुरुषासी नेती सर्वथा. या लागी करावया विषय त्यागू, अवश्य छेदावा देह संगू. ये अर्थी मनुष्य देह सांगू, ज्ञान विभागू ये देही. हेची जाणावया निज रूपाते, पूर्वी तेने श्री अनंते. निज मायेचे निहाते, केली बहुते शरीरे. एके केली भूचरे, एके ते केली खेचरे. एके केली जळचरे, चरे अचरे ती एके. वृक्ष सर्प पशुदंश, राक्षस पिशाच बकहंस. मत्स्य कच्छादी अशेष, सृजी बहुअस योनिते. ऐसा 84 लक्ष योनी, सृजूनी पाहे परतोनी.
तव निज प्राप्ती लागुनी न देखे कोणी अधिकारी ऐशी देखोनी सृष्टी ते सुख न वाटेची देवा ते मग मानवी प्रकृती ते आदरे बहुते निर्मिले बाहुल्ये मनुष्य देही निज ज्ञान घातले पाही जेने ज्ञाने देही विदेह पाही पावती आहार निद्रा भय मैथुन सर्व योनीसी समसमान मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वांशी देखोनी मनुष्य देहासी सुख झाले भगवंतासी अधिकार ब्रह्मज्ञानासी देहेसी मत प्राप्ती पावोनिया मनुष्यपणा जो ना साधी ब्रह्मज्ञाना ते जाढीचा मेढा जाणा विषयाचरणा विचरतू मनुष्य देही चेनी ज्ञाने सजिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला मनुष्य देही ब्रह्मज्ञान पुढील जन्मी मी करीन म्हणे तो नागवला जाण सोलीव ज्ञान त्यापासी 84 लक्ष योनी प्रती जे कोटी कोटी फेरे होती ते नर देहाची प्राप्ती अवचटे लाहती निज भाग्ये जो मनुष्य देही जन्मला तो परमार्थासी निगटला एवढा लभ्य लाभ झाला पितरी मांडीला उत्साह झाली या मनुष्य देह प्राप्ती परमार्थ साधू भोगावंती एवढीथ नाही निश्चिती मृत्यू प्राप्ती अनिवार मृत्यू न विचारी गुणदोष न म्हणे देश विदेश न पाहे रात्र दिवस करीत नाश तत्काळ देह जैपासुनी झाला तैपासुनी मृत्यू लागला जेवी सापे बेडूक धरिला गिळू लागला लव निमिषे साप बेडुका ती गिळी बेडूक मुखे द्वाशा ते कवळी तेशी मृत्युमुखी पडली विषय भूली झोंबती येथ आळसू ते जेने केला तो सर्वस्वे नागवला स्थिता परमार्थ हातीचा गेला आवर्तीच पडला भव चक्री ऐसे जाणूनी यदुराया देहाची या लवलाह्या परमार्थ साधावया ब्रह्मोपाया उद्यत पहावे छेदोनी आळसासी दवडूनी या निद्रेसी आत्मचिंतन हरणीशी अविश्रमेसी साधावे रणी निघाली या शुरांसी न जिनतां परचक्रासी विसावा नाही क्षत्रियांसी तेने वेगेसी साधावया आत्मलग्न सावधान बीजवरांचे मन तेने साक्षेपे आपण सायुज्य लग्न साधावे रायाचे कुलते एक चुकल्या अवचटे बाळक तो जे विशोधी सकळ लोक तेवी सुख साधावे काळाचा चपेट घात जव वाजला नाही येथ तव साधावक परमार्थ आयुष्य व्यर्थ न करावे नरदेहीचे नि आयुष्ये प्रपंचाचे नि आवेशे विषयाचे नि विलासे भोगपिसे नर झाले पश्वदी योनीच्या ठाई विषया वाचूनी आन नाही तोची विषयो नरदेही वाढविल्या काही हित झाले विचारिता विवेक दृष्टी विषयांसी प्रारब्धे भेटी वृथा करिता टाटी मुक्तला तुटी नरदेह परम पावन पाओनी न साधी ब्रह्मज्ञान तो लांडा गर्दभ जान पुष्यवीन दुपाई अपरोक्ष ज्ञानेविन वाजट उदरार्थ दंभ खटपट जेवी मदिरा पाणी मरकट उडे उद्भट तडतडा ब्रह्मज्ञानेविन शास्त्रज्ञ ते अंधारीचे खादोत जान अज्ञान
विशी माझी तेज गहन, सूर्योदयी कोण त्या देखे. ब्रह्मज्ञाने वीन संन्यासी, नटाच्या ऐसे मुंडन त्यासी. सोकले मिष्टान्न भिक्षेसी, वृथा गेरोशी नाशिले. मनी विषयाचे अभिलाषण, दरुनी करीती वेदाध्ययन. ते वर्षकाळीचे दुर्धर जाण, कर्दप पाने जलपती. विषय प्राप्ती लागी मौन, ते बकांचे बकध्यान. विषय बुद्धी जे गायन, ते खरी देखोन खर भुंके. विषया लागी उपन्यास, नाना युक्तीचे विलास. जेवी पिंड देखोनी वायस, करीती बहुवस अतिशब्द. पोट भरावया भांड, चैरा वाजवी ती तोंड. तैसे विषया लागी वितंड, शास्त्र पाखंड बोलती. विषय वासना धरुनी थोर, बाह्य मिरवी ती आचार. जेवी कागांचा सोचाचार, विष्टा तत्पर मानसी. हृदयी धरुनी जीविका चांग, करीती अग्निहोत्र याग. जेवी योग्य विकोनी, जेवी वेश्य विकोनी अंग. चालवी सांग संसारा, नरदेहीचा निस्वार्थ. नरदेहीचा हाची स्वार्थ, साधावा चौथा पुरुषार्थ. तो न करिता जो का अर्थ, तो अनर्थ जाणावा. साधी ना देही ब्रह्मज्ञान, तो श्वान सुख राम समान. अथवा त्या योनीहीन, ते विवेचन परियेसी. पशुसी हानिल्या लाथा, द्वेष न धरी सर्वथा. मनुष्यासी तू म्हणता, जीवघाता प्रवर्ते. पशुसी लोभ नाही संग्रहता, एक आहार होय भक्षिता. मग उरली अर्था, त्यागी सर्वथा तात्काळ. मनुष्याचे लोभिष्ट पण, ना गाठी असल्या कोटी धन. मनुष्याचे लोभिष्ट पण, गाठी असल्या कोटी धन. पोटा न खाया आपण, मा त्यागिता प्राण त्याजिल. सायं प्रातची ता, पशुसी नाही सर्वथा. मनुष्याची चिंता पाहता, जन्मशता न राहे. अमित धन असता गाठी, तरी चिंता अनिवार्य मोठी. नथिनेची भय घे पोटी, अविश्वासी सृष्टी नरदेही. जरी मरो टेकले शरीर, तरी व्यवहारी साधी वृत्ती क्षेत्र. पाया शोधोनी बांधी घर, पुत्रपौत्र नांदावया. ऐसी दुस्तर चिंता, पशुसी नाही सर्वथा. आता मैथुनाची कथा, ऐक तत्वता सांगेन. पशुसी ऋतुकाळी मैथुन, मग स्त्रीसी नातळे आपण. पुरुषासी नित्य स्त्री सेवन, गरोदर ही जानन सोडी. काम क्रोध सलोभता, चिंता निंदा अतिगर्वता. हे मनुष्याचे नी माथा, पशुसी सर्वथा सेना. न साधितात्मज्ञान, केवळ जे विषयी जन. ते श्वन सुख रांग परिसहीन, मानुसपण त्या नाही. विषयाचे जे सुख जाण, ते स्वर्गी नरकी समान. जे इहलोकी भोगी श्वन, ते स्वर्गी जाण इंद्रासी. मनुष्य देहा वाचुनी, पशुपक्षादी नाना योनी. त्या विषय भोगा लागुनी, विषयच्छेदनी नरदेह. तो नरदेह कैसेनी जोडे, ते प्राप्तीचे कठीण गाढे. ते सांगेन तुझ पुढे, परीस निवाडे विभागू. अत्यंत सुकुते स्वर्गाव चढे, अत्यंत पापे अधोगती घडे. पाप पुण्य निशेष जडे, ते आतुडे निजमुक्ती. जे पाप पुण्य समान समी, ते मनुष्य देह आक्रमी.
इ जन्म पावे कर्मभूमी आश्रम धर्मी सुमेधा सांक्षेपे मनुष्य देह जोडे ऐसे करिता तव नघडे अवचराठ हात पुसडे भाग्य चोखडे जयांचे मूले अनर्घ्य रत्ने एटी तैसा चिंतामणी नये हाती बहु योनी जन्म होती परी मनुष्य देह प्राप्ती दुर्लभ ऐसा नरदेह पाऊनी देख जो न साधीची ब्रह्मसुख तो जना माझी परममूर्ख विश्वासघात देवांचा निजात्म प्राप्ती लागोनी देवे केली मनुष्योनी तो देवांचा विश्वास बुडवूनी विषय सेवनी निजपतन होते पितरांचे मनुगत पुत्र होईल हरिभक्त कुळ उद्धरील समस्त विषयी प्रतिफत ते केले हो का सकळ भाग्याचे फळ मनुष्य देह गा केवळ ते करावया सफळ वैराग्य अढळ म्या केले देहो निजात्म साधनी साधक तोची विषय भोगी बाधक ऐशे देखोनी या देख केले अनिष्टक वैराग्य त्या वैराग्याचे निबळे गुरु कृपा वचन मेळे विषय इंद्रियाचे पाळे एकेची वेळे भांडिले अविद्या जव घ्यावी जीवे तव अविद्या ती येणे नावे स्वांगे मी विद्यमान नोहे हेही अनुभवे जाणितले ऐशी मिथ्यात्वे अविद्या आता चित्प्रकाश पूर्ण लाभे हाता तिने स्वदेहस्ता हंता केली सर्वथा निशेष ज्ञान साधन जो निज देहो त्यांच्या ठाई वैराग्य पहावो मा देह संबंधांचा स्नेहो कैसे निराहो शकेल ऐसे नि अनुभवे पाही नि संगमी विचरे मही अहंता स्वदेही नाही कुशीले ते पाही सांगितले राया जे पुरुषांची अहंता गळे ते देह अदृष्ट योगे चळे जेवी सुकले पान वायू बळे पडिले लोळे सर्वत्र या लागी ब्रह्म साक्षात्कारा वृत्ती लय पावे जव विराम तव वरी जो वैराग्ये खरा अभंग पुरा पुरुषार्थी तो मनसी एका गुरुचे ठाई तुझ सर्वथा विश्वास नाही हे अर्थी सावध होई विशद पाही सांगेन गुरुने सांगताची कानी ज्याची वृत्ती जाय विरोनी जेवी मिळता लवण पाणी अभिन्नपणी समरसे केत्यांसी साधक बाधकता बाध हे बोलणे अतिबद्ध जेवी निमालियासी ओखत न पाजवे दुग्ध गर्भस्था या परी त्यासी कर्तव्यता नाही गा सर्वथा परी हे अवस्था ज्यासी तत्वता लभेची गुरुने सांगितले कानी स्वरूपाव बोध झाला मनी परी तेन राहेची निष्फळपणी बाह्य दर्शनी विक्षेपो आसनी बैसल्या स्वरूप स्थिती आसन सोडिल्या प्रपंच स्फूर्ती ऐशी एक देशी स्थिती नातळती निजयोगी देह आसनी निष्फळ अथवा कर्मी हो चंचळ परिवृत्ती सर्वदा निष्फळ तेची निर्मळ निजयोगी परशुरामेसी रणांगणी भीष्म भिडला निर्वाण बाणी तोडली घातिला जिनोनी वृत्ती समाधानी अचन